सलील देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुखांची घरी बैठक पार पडलेली आहे। सलील देशमुख यांच्या मंथरणीचे प्रयत्न सुरू आहेत। सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार नाहीत अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली। सलील देशमुख यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवरून दत्ता भरणेंनी प्रतिक्रिया दिली। कोणताही मोठा नेता येत असेल तर त्याचं स्वागतच आहे। देशमुख घराणं या भागातील मोठं घराणं असल्यानं याबद्दल जो निर्णय घ्यायचा तो अजित पवार घेतील असं भरणे म्हणाले। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत। हे काँग्रेसमधील लोकांनाही माहीत नाही असं वक्तव्य रवी राणांनी केलं। यशोमती ठाकूर 6 महिन्यामध्ये भाजपमध्ये जातील। काँग्रेसच्या उमेदवारांना सन्मानपूर्वक आम्ही भाजपमध्ये घेऊ असं म्हणत रवी राणांनी काँग्रेसला डिवचलं। मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा भेगडेंनी फिरवला। त्यामुळे पुणे, लोणावळा आणि तळेगावात दम भरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आली असा आरोप आमदार सुनील शेळकेंनी भाजपवर केला। काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलं। भिवंडी बाडा विक्रमगड रस्त्याची दुरावस्था झाली आहे। दरम्यान पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी या रस्त्यावरून प्रवास करणं टाळलं। ठाणे मनोर मार्गे ते विक्रमगडला पोहोचले। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। स्वाभिमानीच्या वतीनं धाराशिवमधील ढोकी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। ऊसाला प्रतिटन 3500 रुपये दर द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। मालेगाव अत्याचाराच्या घटनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये निषेध नोंदवण्यात आला। महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं चिमोडीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली। अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरातील घरामध्ये बिबट्या शिरला। माणसांची चाहूल लागताच खिडकीची काच फोडून बिबट्यानं पळ ठोकला। त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। राज ठाकरेंसोबत न जाण्यावर काँग्रेस ठाम आहे। मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत न जाण्याची आमची भूमिका आहे। समविचारी पक्ष सोबत घेऊनच निवडणूक लढणार असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या। दिल्लीमध्ये चर्चा करूनच मुंबई महापालिकेबाबत निर्णय घेतलाय। नेते कार्यकर्त्यांना विचारलेलं आहे आणि दिल्लीतही चर्चा केली। भाजप विरोधातील लढाई मजबूतीने लढू असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या। शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केलाय। मुंबई मनपाबाबत सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार असल्याची माहिती आहे। बैठकीमध्ये मुंबई मनपा कशी लढायची याबाबत चर्चा होणार आहे। पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की मवियामध्ये लढणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे। मुंबईमध्ये भाजपनं अबकी बार 100 पारचा नारा दिला आहे। अंतर्गत सर्वेक्षणामध्ये मुंबई महापालिकेमध्ये भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज आहे। भाजपनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय। ठाकरेंची सेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर असूनही ठाम आहे। आपली फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल। भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्त्वाचं आहे असं ठाकरेंच्या सेनेचं म्हणणं आहे। मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधनं आहेत पण एक ना एक दिवस त्यांचा जय महाराष्ट्र करणार अशी टीका गोगावलेंनी केली आणि तटकरेंना आव्हान दिलं। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना ऊसातलं काहीच कळत नाही, त्यांना नेमकं कशातलं कळतं हा संशोधनाचा विषय आहे या शब्दात शेट्टींनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंविरोधात टीका केली जातीये। अशातच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा साधला। तटकरेंचं नाव न घेता ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान दळवींनी केलं। एकीकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुंबईमध्ये आघाडी करण्यासंदर्भात शरद पवार यांनी भेट घेतलेली असतानाच दुसऱ्या दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबईत उद्धव सेनेबरोबर युतीचे संकेत दिले। त्यामुळे शरद पवार गट कोणाशी युती करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे।
जळगावमधील भुसावळ इथं कापूस उत्पादक महासंघाची निवडणूक बिनविरोध पार पडली। या निवडणुकीमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्व 12 सदस्य बिनविरोध विजयी झाले। त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी बिनविरोध विजय झाल्यास सर्व सदस्यांचं अभिनंदन केलं। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बदलापूर नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। शिवसेनेच्या शीतल राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजप उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यानं त्यांचा विजय झालाय। तर प्रभाग क्रमांक 19 मधून शीतल राऊत या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। राऊतांच्या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, जल्लोष करण्यात आलाय। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि एका दुसऱ्या पक्षातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे शीतल राऊत शिवसेनेच्या या नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। तसं निवडणुका या 2 तारखेला होणार आहे। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। मात्र त्याआधीच आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पहिला नगरसेवक म्हणता येईल या निवडणुकीमधला शिवसेनेचा निवडून आला आहे बिनविरोध। शिवसेनेचा आता प्रचारासाठी तुम्ही जोर देणार? 100% मी शिवसेनेच्या पक्षासाठी जोर देणार प्रचारासाठी। आणि आज या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर शिवसेनेने खातं उघडलेलं आहे आणि शिवसेनेचा विजय हा निश्चित या बदलापूर शहरामध्ये होणार आहे। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। नांदेडच्या बिलोलीमध्ये उमेदवारी मागे घेण्यावरून 2 गटात वाद झाला। राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या पतीला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात धाव घेऊन महिला उमेदवार विजयालक्ष्मी हरणे यांच्या पतीची सुटका केली। आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले। नगराध्यक्षपदासाठी भाजपनं प्रशांत कुऱ्हाडेंना तर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रकाश कुऱ्हाडे यांना उमेदवारी दिली आहे। रायगडमधील पेड नगरपालिका निवडणूक रंगतदार होतीये। छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं नगरसेवक पदाचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। प्रभाग क्रमांक 12 ब मधून भाजपचे अभिराज कडू तर 12 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशीला हरिश्चंद्र ठाकूर याही बिनविरोध विजयी झाल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 58,000 दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। त्यामुळे संभाजीनगर मनपाला दुबार नावं शोधण्यासाठी 1300 पानांची यादी तपासावी लागणार आहे। 15 दिवसांमध्ये प्रत्येक दुबार मतदाराची चौकशी करून त्यांची नावं एका ठिकाणातून वगळावी लागणार आहेत। अमरावतीमध्ये 4 ठिकाणी काँग्रेसनं मुस्लिम बांधवांना उमेदवारी दिली आहे। तुमच्यात मुस्लिम बांधवांना उमेदवारी देण्याची हिंमत आहे का? 4 मुस्लिम उमेदवार दिले तर तुम्हाला झोंबलं, पण 6 ठिकाणी हिंदू उमेदवार सुद्धा दिलेत, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलंय। पालघर उपजिल्हा प्रमुख अनिल चव्हाण यांच्या वॉर्ड क्रमांक 22 मधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू असं आमदार राजेंद्र गावित म्हणाले। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मतं निर्णायक ठरणार आहेत। पालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का जास्त असल्यानं पालिकेचा महापौर लाडक्या बहिणी ठरवणार आहेत। जळगावच्या 40गाव नगर परिषदेच्या निवडणुकीतून 2 दिवसात 11 उमेदवारांनी माघार घेतली आहे। अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्यानं सस्पेन्स वाढलाय। आज शेवटच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात यावरून अंतिम लढती ठरणार आहेत। सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रविवारी सभा होणार आहे। शहाजी बापूंसाठी थेट एकनाथ शिंदे मैदानात उतरले। भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यातील धुसफूस आता थेट एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर अधिक वाढेल अशी शक्यता आहे। ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडलंय। जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्यासह युबीटी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत या यादीवर हरकती आणि आक्षेप घेता येणार आहेत। 28 नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या अर्जापैकी 36 जणांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतलंय। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कारभारी दिवेकर यांनी ही माहिती दिली।
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. तर 5 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. यावेळच्या मतदार यादीमध्ये दुबार नावं आणि वगळलेली नावं चिन्हांकित करण्यात आली आहेत. जळगावमधील जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला धक्का दिलाय. शिवसेनेच्या 3 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.